आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य मूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा 4 कडव्याचा 4 ओळीचा अभंग तुमच्या समोर गायलेला आहे, ठेवलेला आहे। या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय धन्यता व्यक्त करतात। ती धन्यता कोणाला व्यक्त करतात? ताई वडिलाला व्यक्त करतात। कोणत्या आई वडिलाला? की जो मुलगा जन्माला आल्याच्या नंतर धर्मासाठी, देशासाठी, गावासाठी आपला प्राण बहाल करतो। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धन्य माता पिता तयाचे। एवढंच नाही तर भगवान परमात्मा म्हणतात आशा कुळामध्ये कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। भगवान परमात्म्याला सुद्धा त्यांचा हरिक वाटतो। म्हणजे असे करतात काय? म्हणजे गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतात, धर्माचा जोपासना करतात। आणि तुकोबाराय म्हणतात असे जे भक्त आहेत, असे जे शहीद नायक आहेत, यांची सेवा मला करायला मिळते, माझं परम भाग्य। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या दैवाला पार नाही। तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अशा मुलाविषयी भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद वाटतोय, मला सुद्धा आनंद वाटतोय, मला वाटते सेवा घडावी। खरंच सांगू, हा अभंग घेण्यामागचं एक कारण आहे। आज खरं जर पाहिलं तर आपण अनेक वर्ष त्यांचे वाढदिवस साजरा करायला पाहत आहे का नाही? पण महाराज काय नियतीचा खेळ काही कळत नाही, काय कधी होईल कधी सांगता येत नाही। महाराज आज आपल्याला जयंती साजरी करावी लागेल। मी पहिलं कीर्तन या वाडीमध्ये त्यांच्याच घरी केलं, त्यांच्या दारामध्ये। आणि आज हार मला बाबांनी घातलाय, आणि त्या दिवशी हार निखिल दादांनी घातला होता। मला आज सुद्धा आठवणीत आहे। पण काळ कधी बदलून सांगता येत नाही। त्यांची आम्हाला गरज होती, आमच्या परिसराला गरज होती, गावाला गरज होती, माझे मित्रमंडळ आहे त्यांना सर्वांना गरज होती। ज्यांच्या खांद्यावर जायचं पण त्यांनाच खांद्यावर नेण्याची पाळी ज्यावेळेस येते की नाही बाबा, खूप दुःखाची गोष्ट असते। म्हणून आज शहीद नायक माझे निखिल दादा यांच्या प्रथम जयंतीच्या निमित्ताने हा एकदिवसीय भक्ती महोत्सव आहे। 7 महिने झालेत। आज भी गावामध्ये आलो ना, मला हे होत नाही, कारण की पहिल्यांदा बोलतोय। सप्ताह आपला 23 तारखेला संपला, कथा संपली, मी चालले गेलो। नंतर कार्यक्रम झाला, मी लांब कीर्तनाला गेलो, बातमी कळाली, कळत नव्हतं आता गावात वाडीत कसं यायचं, कसं बोलायचं आपण आता सगळ्याला, काय करायचं। यादव बाबा फोन करायचे, महाराज तुम्ही या हो। मी म्हणायचो बाबा मला येऊ वाटते, पण मी नेमकं येऊन काय करू बाबा। जरी मी कीर्तन करतोय, भागवत करतोय ना, पण अशा गोष्टीने माझं मन पूर्ण व्याकुळून जातं। मी आजुकीच्यात असं मजबूत झालो नाही या दुःखाच्या गोष्टीमध्ये, काय बोलावं मला सुचत नाही। तुम्ही माणसं मला प्रेम देतात, मला म्हणतात महाराज आहेत, महाराज आहेत, पण माझी एवढी लायकी नाही तुम्ही जेवढा मान देता तेवढी। पण ज्यावेळेस मी आमच्या देवाबाबाकडे बघितलं ना, त्या दिवसापासून कळालं महाराज की बाप काय असतो, आणि ती आई महाराज, तो भाऊ, सर्व गाव। या गावात ते 3 दिवस बाबा असे गेले, ते वैऱ्याची रात्र सारखी झाली। एक दिवस 7 दिवस आनंद घेतला, आणि काय झालं गावाला महाराज, अनेकाच्या मनामध्ये भावाला असेल महाराज नेमकंच तर सप्ताह झाला की हो,
थोडस टाळायला पाहावं होतं, आहे का नाही? मी नेहमी बोलत असतो, सगळं टळवता येईल बाबा, पण खरंच सांगू, जाण्याची वेळ टळवता येत नाही. माणूस काही करण, जाण्याची वेळ टळवता येत नाही. पण मी नेहमी सांगत असतो, हे लोकातली यात्रा संपून परलोकात तर प्रत्येकाला जायचंय, पण जाण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. मार्ग वेगवेगळे आहेत. अनेक तऱ्हेने जातात महाराज. पण माझे जे निखिल दादा आहेत की नाही, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत, जोपर्यंत या वाडीमध्ये लोक आहेत तोपर्यंत त्यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. हे जगणे त्यांचं. सर्व लोकांना माहित आहे की या गावासाठी काय केलं, मित्रासाठी काय केलं, सगळ्यासाठी काय केलं. तू का म्हणे का मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नहीं तो जननी बाज बली क्या खोवे उसका नूर. एखाद्या माता माऊलींना जर जन्म द्यायचा असला ना, शूरावीरांना जन्म दिला पाहिजे, जे देशासाठी धर्मासाठी गावासाठी कामी येतील. नाही जन्म देता आला तसा एखाद्या महात्म्याला जन्म दिला पाहिजे, जेणेकरून समाज तरी भरकटणार नाही बाबा. नाही महात्म्याला जन्म देता आला, एखाद्या दात्याला तरी दिला पाहिजे, की जेणेकरून गोरगरीब वाचतील. नाही तो येरी काही भरपूर लोक आहेत ना या जगतामध्ये, काय त्यांचं महाराज, येर काय ती बापुडी किर अहंकाराची घोडी. येर काय कमी लोक आहेत का, पण आठवणीत तेच राहतात महाराज. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. आज सुद्धा खरं सांगू, आपण इथं माझ्या निखिल दादाची जयंती साजरी करतो, याच्यातनवर नाही महाराज, स्वर्गामध्ये सुद्धा देवता लोक माझ्या निखिल दादाची जयंती साजरी करत असतील. संपूर्ण गावकरी मंडळी, मित्रमंडळी, त्या दिवशी अक्षयदादा असतील, सर्व मित्रपरिवार असतील आपल्या वाडीमधले, माझ्याकडे आले. मी एवढा मोठा नाही माझ्याकडे येण्यासाठी, मी तर म्हणतो वाडीन फक्त मला फोन लावायचा वाडीतल्या लोकांनी, की महाराज असं असं काम करायचं आपल्याला, मी तुमच्या कधी पाठीमागे. मला तुमच्याकडून कहायची अपेक्षा नाही, काही नाही, काही नाही, कहायची नाही, फक्त तुमच्या प्रेमाची अपेक्षा. कारण की मला माहिती आहे या गावाने एवढं प्रेम दिलेलं आहे, एवढं प्रेम दिलेलं आहे की ते मला जीवनभर पुरणार आहे, जीवनभर पुरणार आहे. आणि हेच पाहिजेत, प्रेमच पाहिजेत महाराज. आमच्या देवाबाबांनी जे कष्ट घेतलेत की नाही, सगळे जाणून आहात. जे आमच्या आईने कष्ट घेतलेत की नाही मुलं घडवण्यासाठी, शून्यातून विश्व निर्माण कसं करावं महाराज, एकदा आमच्या देवाबाबाला भेटायला पाहिजे. पण बाबा मला बोलतील, महाराज असं कसं हो, देव आहे, परमार्थात कुठं कमी पडलो नाही, कोणता सत्संग असू द्या कमी पडलो नाही, कधी कोणाला आडखाटी आणली नाही, हा, कधी परमार्थात कमी पडलो नाही, कोणतं कार्य असू द्या पुढं सरसावलं. पण थोडस माझ्या वेळेस जर हे दुःख येतंय, थोडस देवाने माझं दुःख दूर करायला पाहतं की नाही. पण खरंच सांगू बाबा, भगवान श्रीकृष्ण आहेत, भगवान श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा आहे, सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू आहे. चक्रामध्ये फिरले, चक्रव्यूहामध्ये महाराज गेलेत. देव होते तुझ्या सत्तेने, वेदासे बोलणे, सूर्यासे चालणे, तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. देव होते, काही करता आलं असतं, काही करता आलं असतं, पण स्वतःच्या भाषाला वाचू शकले नाही बाबा, नाही वाचू शकले. येथे उरो नाही आले अवतार, येरते पामर जीव कीती, येरते पामर जीव कीती, येरते पामर जीव कीती. हेत नाही
मृत्यू लोक आहे. या मृत्यू लोकामध्ये कोणी थांबायला नाही आलं. कधी ना कधी जायचं. फक्त जाण्याची वेळ जरा वेगळी आहे महाराज. जाण्याचा जो टाइम असतो का नाही तो वेगवेगळा असतो. भगवान परमात्म्याला आपला भाषा वापस आणता नाही आला. रामचंद्र प्रभू जे आहेत अयोध्येचे राजे, कैकेयीने सांगितलं माझ्या भरताला राजगद्दी पाहिजेत आणि रामाला 14 वर्षाचा वनवास. वनवास म्हणल्याबरोबर माझे रामचंद्र प्रभूजींनी वल्का अंगावर घातले आणि निघाले. राजा दशरथ रडायला लागले. कसा मला सोडून गेला रामाविन मज चैन पडे नाही जिया राम. कसा मला टाकून गेला राम प्रभूजी बाबा थोडेसे दूर जात नाहीत. दशरथ राजाने प्राण सोडला. पूर्वी भगवान परमात्म्याचा भाषा आहे नाही सांभाळता आलं. आता देवाचा बाप आहे सांभाळता आलं नाही. खरंच सांगू बाबा, जाणं एक दिवस प्रत्येकाला आहे, पण कसं जायचं प्रत्येकाच्या हातात आहे. प्रत्येकाच्या हातात आहे. आतापर्यंत बरेचसे लोक गेलेत महाराज या वाडीमध्ये, पण कोणाचं स्मारक झालं नाही बाबा. पहिला हिरा आहे महाराज. देशाला वंदन वंदन करता करता गेला, स्मारक झालं. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाव राहणार राजारामवर. निखिल दादाच जगणं याला म्हणतात. सगळेच लोक जगतात. जगायसाठी काय लागतंय? 2 टाइमचं बरोबर खाणं, आराम करायला व्यवस्थित काही जर असलं तर बस झालं जगणं. पण याला जगणं म्हणत नाही ना. जगायचं असं महाराज सिंहासारखं जगलं पाहिजे. आज मी फोटोकडे पाहिलं का नाही निखिल दादाच्या, असा रुबाबदार चेहरा दिसतो ना महाराज. बाबा मी अनेक वेळेस भेटलो हे सांगत नाही, पण बाबा मला सांगायचे महाराज वाघ गेला माझा, वाघ गेला. संपलं म्हणले आता सगळं. पण बाबा कमी वयामध्ये निखिल दादाने आपला प्रवास थांबवला. सांगू या महाराष्ट्रामध्ये जेवढे कमी वयामध्ये गेलेत का नाही बाबा आजरामर झालेत. माझ्या ज्ञानोबारायाने 22व्या वर्षी समाधीमध्ये बसले. 22व्या वर्ष. निवृत्तीनाथ मोठे आहेत, मुक्ताबाई आहे, सोपान काका आहेत, सर्व महाराज गुरुदेव आहेत निवृत्तीनाथ. पण नाही दादा मला बसायचं. नामदेवराय रडायला लागले. असं कसं म्हणले बोलणं? अहो आम्हाला गरज आहे ज्ञानोबारायची, आम्हाला गरज आहे, गरज आहे आम्हाला ज्ञानोबारायची. पण ज्यावेळेस महाराज समाधीमध्ये बसवलं, अलंकापुरी पांडुरंग गेले समाधीस्थ केले ज्ञान देवे. समाधीस्थ केले ज्ञान देवे. उर कोणी सोहळा संग संत मेळा. उर कोणी सोहळा संग संत मेळा. वद्य एकादशीला, कार्तिकी वद्य एकादशीला ज्ञानोबाराय समाधीमध्ये बसले. त्रयोदशीला आणि मग पंढरपूरची वारी, आता शुद्ध वारी येणारी. सगळे वारकरी कुठं पंढरपूरला गेलेत. पंढरपूरचा नियम बाबा, प्रत्येक शुद्ध एकादशीला नामदेवरायांनी कीर्तन करायचं. काय करायचं? कीर्तन करायचं. कीर्तन करत असताना बाबा नामदेवरायांनी विना घेतला, अभंग घेतला. जनाबाई उभ्या आहेत. नेहमी जनाबाई अभंग सांगायच्या, कोण चाल म्हणणार कोण नाही. आज महाराज वारकरी उभे आहेत. उभे असताना नामदेवरायांनी जनाबाईकडे पाहिलं. जनाबाई नामदेवरायाकडे पाहतात आणि रडायला लागले. म्हणजे नेहमी म्हणत होते नामदेव
कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. जनाबाई ज्ञानोबाला अभंग बोलायला सांगायची महाराज, पण त्यावेळेस महाराज नामदेवरा रडायला लागले आणि भगवान परमात्म्याला सांगितलं देवा असं का रे, म्हणून नामदेवराच्या मुखातून अभंग आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा. एवढं कसं सांगतोय मी, जाणं पृथ्वीचा नियम आहे, पण कसं जायचं हे प्रत्येकाच्या मनावर आहे. आणि ते आपल्या निखिल दादाने जिंकलं महाराज. शहीद नाईक म्हणून महाराज प्रत्येकाच्या हृदयावर त्यांनी राज्य केलं आणि अविरतपणे राज्य करणार. हे तरुण मंडळी पाहिली महाराज कमी दिवसात. खरंच आपल्या मिस्त्रीसाठी जोरदार टाळी वाजवा. तेवढून तर कमी दिवसामध्ये स्मारक बनवून दिलं त्यांनी आपल्याला. आणि तुम्ही सर्व गावकरी मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, विशेष तरुण मंडळ सर्वांनी साथ दिली. तुमचं गाव किती एकोप्याचं आहे महाराज. मी त्या दुःखाच्या वेळेस बघितलं बाबा किती एकोप्याचं आहे. असं एक घर नाही बाबा की त्या घरामध्ये चूल पेटली असं, बिलकुल नाही. सगळे फक्त घराच्या अवताल भोवताल फिरत होते, पण कोणी घरात जात नव्हतं, कोणी जात नव्हतं. यांना कळते किती प्रेम आहे. गाव छोटं आहे पण एवढं प्रेमळ गाव आहे ना, खूप प्रेमळ गाव आहे. आज माझ्या निखिल दादाची पहिली जयंती आहे आणि ती साजरी करायची जगद्गुरु तुकोबारायचा अभंग घेतलेला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपल्या हिताच्या ठिकाणी जे जागे आहे त्यांना मी धन्यता देतो. धन्य माता पिता तयाचे. हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय आहे हो? काय करायला लागते हिताच्या ठिकाणी जागा? मग आम्ही जागे नाहीत का? आता एवढे माझे माता मावळले आहेत, पुरुष मंडळी, तरुण मंडळी, आपण जागी नाहीत का बाबा? बोला ना. आता कीर्तनामध्ये जागीच येत ना आपण, मग जागा कसं राहणे अजून? अहो दररोज नेट संपेपर्यंत जागी राहतो आम्ही. दुसऱ्याचं वायफाय घेतो तरी जागी राहतो. झोपाही येईन तर मग जागी राहणं नाही का? हा, शेतामध्ये गेलेत माणूस रात्रभर पाणी देतं, जागी राहणं नाही का? एखाद्या वेळेस जर लाईन गेली तर मच्छर चावतात, हे जागी राहणं नाही का? जागी राहतो का नाही? पण म्हणजे जागी राहतो, पण जिथं जागी राहायला पाहिजे तिथं राहत नाही. आणि जिथं जागी राहायचं काम नाही तिथं जागी राहतो. काय आपल्याला जिथं जागी राहायला सांगितलेलं तिथं जागी राहायला पाहिजेत महाराज. आज जरी तुम्ही गेलात ना, आज सोपान महाराजाच्या डोक्यावर फेटा आहे, सगळं दिसतं महाराज. पण सोपान महाराज कीर्तन झाल्याच्या नंतर रात्रभर जागी राहणार का? नाही, घरी जाणार आणि झोपणार. पण खरंच सांगू, रात्रभर जागी राहतात महाराज माझ्या देशाचे जवान. शत्रूने सीमा ओलांडली नाही पाहिजेत म्हणून रात्रभर जागी राहतात, पण ध्येय गाठतात. आपल्या देशाचा तुकडा तिकडे जाऊ देत नाही, जागी राहतात म्हणून मिळवतात. साधू संत जागे राहतात म्हणून महाराज ऐका ना, प्रत्येकाच्या घराघरामध्ये साधू संत आहेत. आज ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहेत, तुकोबाराय गाथ्याच्या रूपाने आहेत, माझे नाथ बाबा नाथ भागवताच्या भावार्थ रामायणाच्या रूपाने आहेत. आपल्याला जागी करतात ना. जाग जाग बोलते जगदोगी जगदोगी जाग जाग बोलते जगदोगी जगदोगी जाग जाग बोलते जगदोगी
जोरदार टाळी वाजवा गोड प्रमाण जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते साधू संत तुम्हा आम्हाला जागवतात मला उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुण साधू संत जागवतात महाराज तुम्हा मला जागवतात उठा साधू संत साधा पुले हित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत साधू संत समाजाला जागवतात साधू संतांना जागवतात साधू संत देवाला जागवतात देवा उठा म्हणले आता उठा उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा संत साधू मुनी अवघे झाले ते गोळा उठा समाजाला उठवतात साधू संत संतांना उठवतात साधूला उठवतात साधू संत भगवान परमात्म्याला उठवतात एवढं दररोज उठून किती जण महाराज जागे राहतात बोला ना किती जण जागे राहतात निखिल दादा मिलिटरी मध्ये लागल्याच्या नंतर किती पोरं जागे झाले पुन्हा किती लागले बोला 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 हा काहून ते गावाकडे आल्याच्या नंतर शिकवत नव्हते का तुम्हाला सांगत नव्हते का किती जागे झाले बोला ना एखाद्या पोराला जर पुडीचं व्यसन नसलं मित्राबरोबर फिरायला गेलं पुडी खायला लागतं बाबा ते हा मग आम्ही जागे आहोत पण जिथं पाहिजे तिथं नाही आदर्श घेतला पाहिजे होता ना त्यांच्या देखत जर महाराज 4-5 पोरं जर लागले असते किती आनंद झाला असता आजोबी ज्यांना वाटते की नाही महाराज आपल्या निखिल दादाला श्रद्धांजली अर्पण करायची तुमची श्रद्धांजली अर्पण करून फुलं टेकून श्रद्धांजली अर्पण करू नका मिलिटरी मध्ये जॉईन होऊन दाखवा ही श्रद्धांजली अर्पण आज गरज आहे तुमची तुम्ही मर्द मराठानो उठा रे चला देशाची सेवा करा तुम्ही मर्द मराठानो उठा रे चला देशाची सेवा करा गरज आहे तरुणाची आज तरुणाची गरज आहे तुम्ही आता हे गणपती बाप्पाचं हे झालं बाबा महोत्सव झाले प्रत्येक गावामध्ये गणपती होते काय काय गणपती समोर काय काय गाणे लावले ते फक्त मंडळालाच माहित आहे कसे नाचले कसे काय काय केलं हे मंडळालाच माहिती आहे महाराज हा अरे गणपती बाप्पा हे दैवत हे आपलं मी नेहमी कीर्तनामध्ये सांगतो जेवढ्या आपण आपल्या देवी देवताचा महाराज अपमान केला का हिंदू धर्मातल्या लोकांनी तेवढ्या दुसऱ्या लोकांनी केला नाही एन्जॉय म्हणून गणपती मांडायला लागलो आपण आता एन्जॉय म्हणून करायलो सगळं कार्य त्याची आस्था आहे की त्याच्यावर भक्ती म्हणून नाही एन्जॉय म्हणून होतंय म्हणून करायचं 10 दिवस वेळ भेटतोय वर्गणी जमा होती बस धामधूम नाही नाही याच्यातून काहीतरी मार्ग असेल की नाही त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी गणपतीची स्थापना कशासाठी केली हा विचाराचे देवाणघेवाण झाले पाहिजेत सर्व लोक एकत्र आले पाहिजेत सगळ्याला महाराज ज्ञान कळालं पाहिजे धर्माने वागले पाहिजे त्याच्यासाठी गणपती बाप्पा होता ना सांगतो कशाला मी रात्र 10 दिवस जागे राहिले तुम्ही गणपतीसाठी पण काय मिळवलं काय प्राप्त केलं बोला काय प्राप्त केलं काही प्राप्त केलं नाही मायबाप जोपर्यंत शिकवतात तोपर्यंत आम्ही शिकतो पण काय प्राप्त करतो कशी पार्टी करायची हे कसा मायबापाकडून पैसा घ्यायचा हे आदर्श असलं पाहिजे माणूस
आपल्याकडे पाहिल्याच्या नंतर महाराज आपल्यासारखं जगा वाटलं पाहिजे, याला जगणं म्हणतात. ऐसा जीव की आपल्याला पाहून आपल्यासारखे हजार लोक आपल्यासारखं जगण्याचं ठरवलं पाहिजे. असे जगून गेलेत माझे निखिल दादा, जागे राहिलेत म्हणून जगून गेले महाराज. साधू संत जागी करतात, तुम्ही आम्ही जागी होत नाहीत. अनेक प्रकारांनी जागी केलं तरी जागे झाले नाही. शेवटी तुकोबाराला राग आला, म्हणले जा आता तुम्हाला जागीच नाही करायचं. नाही ना, किती सांगू तरी. धर्मवीर संभाजी महाराज हिताच्या ठिकाणी जागे राहिले. शत्रूने पकडलं तरी धर्म दुसरा स्वीकारला नाही बाबा. नाही नाही, हो अलवारों पे सर वार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कही हमने सर पर केसर रंग सजाया है. त्याने धर्म टिकवला, त्याने धर्म सोडला नाही, म्हणून आज आपल्याला धर्माने वागता यायलाय. म्हणून म्हणता येईल धन्य माता पिता आपले हिताच्या ठिकाणी जागी राहिले महाराज. हित म्हणजे काय? धर्म. निज हा चोखडा, नाम उच्चारो घडो घडा. संभाजी महाराज धर्माच्या ठिकाणी महाराज जागे राहिले. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मूठभर मावळे जमा केलेत, स्वराज्याची स्थापना केली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. धन्य माता पिता तयाची. भारतातली संस्कृती परदेशात नेली आणि परदेशातल्या लोकांना भगवद्गीतेचं वेड लावलं स्वामी विवेकानंद. धन्य माता पिता तयाची.
शिवाजीच्या होटावर सुद्धा मिशी नाही बाबा. स्वातंत्र्याचं चालू होतं, भेटतंय की नाही. कळालं की स्वातंत्र्य असं भेटणं कठीण आहे. पण ऐका ना, 2-4 मित्र जमा केले आणि ते दारुगोळा असतो का नाही तो घेतला, सभेमध्येच फेकला महाराज. अटक झाली त्यांना. अटक झाल्याच्या नंतर कळालं महाराज त्या मायेला की माझ्या मुलाला इंग्रजांनी अटक केली. रडायला लागली की आतापर्यंत ज्याने इंग्रजांना ज्याने पकडले त्यांना पुन्हा सोडलं नाही म्हणले. अटक केली, माय भेटायला गेली. भगत, हे भगत, घरी पाहुणे आलते रे तुला पाहायला. अरे असं काय करून बसला. मा ऐक ना, लग्न केलं असतं मा तर बाईची सेवा करताय केली असती म्हणजे जीवनभर. पण मला बाईची नाही सेवा करायची माय, मला या भारतभूमीच्या माईची सेवा करायची. मा तू रडू नको, मा रडू नको. जाऊन सांग की माझा भगत आहे म्हणते. मा मी चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत राहीन. मा चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत राहीन. पण ऐक ना मा, ज्यावेळेस मला फासावर चढवते की नाही त्यावेळेस मा तू येऊ नको बरं का प्रयत्नाला. माझा नको येऊ मा. का तू जर आली तर तू रडशील मा, आणि तू रडली ना हे सगळे हे इंग्रज लोक पाहतील ना, हसतील. विरो की मा रोरी आहे. मग तू येऊ नको मा, येऊ नको मा. महाराज आईला वापस पाठवलं. उद्या सकाळी बाबा 4 वाजता फाशी होणार आहे. माझे भगतसिंग रात्री नका बैठका काढायलेत, व्यायाम करायला लागलेत, कसरत करायला लागले. त्या जेलरनं विचारलं, भगत काही फायदा नाही आता. काय फायदा आहे म्हणले तुझ्या कसरत काढून व्यायाम करून. अरे सकाळी तुला आता जावं लागणार आहे, फासावर चढावं लागणार आहे. काय फायदा म्हणले जेलर साहेब, मी जगाव म्हणून याच्यासाठी व्यायाम करत नाही म्हणले. मला माहित आहे की मला जायचंय, याच्यासाठी व्यायाम करत नाही. पण माझी आई मला नेहमी सांगत होती, माझी आई मला देवपूजेसाठी फुलं आणण्यासाठी पाठवायची बगीच्यामध्ये. मी फुलं आणले की नाही, माझी आई ते फुलाचं कटोरी घ्यायची आणि त्याच्यामधले जेवढे चांगले टवटवीत फुलं आहेत का ते वेगळी काढायची आणि सुकलेली फुलं वेगळी काढायची. म्हणजे माझ्या आईला बोलायचो मी सगळेच फुलं आणले, मग सगळेच का देवाला वाहत नाही तो. भरत, सुकलेले फुलं देवाला आवडत नाहीत, टवटवीत फुलं पाहिजेत, टवटवीत फुलं पाहिजेत म्हणले. चलर म्हणली ह्याचा त्याचा काही संबंध. म्हणले ऐका, देवाला जर सुकलेले फुलं आवडत नाही तर या माझ्या भारत मातेला मी सुकलेला आवडेन का, म्हणून व्यायाम करतो. धन्य माता पिता तयाची धन्यता आहे महाराज. आई वडिलाला का, आई वडिलाला माहित आहे मिलिटरीची नोकरी रिक्सी आहे बाबा. जेवढे म्हणून मिलिटरी मध्ये गेलेत ना गोरगरिबाचीच मुलं गेलेत. महाराज मंडळीचं बी एक पोरगण आहे काय, आमदार खासदाराचे नाहीत. जो माणूस कष्टकरी शेतकरी मायबाप आहेत ना, मायबापा शेतात राबायचं, जीवनभर कष्ट करायचे, शेतातच मारायचं आणि त्यांच्याच मुलांशी मिळून जायचं, देशासाठी आपला प्राण बहाल करायचा. म्हणून मायबाप किती जड अंतकरण असन मायबाप. हे माझ्या माया बसलेत. माय आपला पोटचा गोळा 8 दिवस जरी घरी नाही आला, परीक्षा द्यायला गेला जर आला नाही ना तर पोटात काहूर उमटतो. काहूर येणार होता नाही आला, का नसन आला, फोन करते माणूस. पण माहित आहे एकदा गेला की परत येतोय नाही येतोय. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. इस दिल को लगा के ठेस
जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए. आठवण आली तरी रडतात नाही महाराज, आठवण आली तरी रडतात नाही बाबा. सगळ्यात जास्त त्याग कोणाचा असेल तर माझ्या मायबापाचा महाराज. ज्यावेळेस माझे निखिल दादा त्या परीक्षेमध्ये पास झाले असतील आणि बाबा घरी आले असतील, मा बाबा या वारच्या माझं जमलं बरं का. आता आनंद वाटतो मायबापाला महाराज. पण एका डोळ्यात आनंद अश्रू, एका डोळ्यात दुःख अश्रू. आनंद अश्रू असे आहेत की पोरान कष्ट केलेत आणि त्याला ज्याच्या मध्ये जायचंय त्याने ते मिळवलं. पण दुःख अश्रू असे आहेत की आतापर्यंत अनेक घटना ऐकल्या रे. म्हणजे एका डोळ्यामध्ये आनंद अश्रू, एका डोळ्यामध्ये दुःख अश्रू. मग खरंच सांगू का बाबा, कधी कधी महाराज लोक आले गावामध्ये नाही पूजा केली तरी चालते बाबा. एखाद्या दिवशी आम्हाला हार नाही घातला तरी चालतो. पण खरंच सांगू का, एखादा जेवण दिसला की नाही त्याला सल्यूट घालायला विसरू नका, त्याला नमन करायला विसरू नका. नमन केलं पाहिजेत महाराज, नमन केलं पाहिजे. कारण की त्याच्या पाठीमागं खूप मोठा त्याग आहे, खूप मोठा त्याग असतो, खूप मोठा त्याग असतो. आपल्या घरचं कोणी जात नाही ना, आपल्या घरचं कोणी बाहेर जात नाही म्हणून आपल्याला कळत नाही. पण ज्या घरचा मुलगा महाराज मिलिटरीमध्ये जातो ना, त्या घरी विचारा, रात्र रात्र झोप लागत नाही महाराज. रात्र 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 रात्रभर तिच्या आठवणीत. कधी कधी फोन येतो, बाबा आता मला 2-3 दिवस फोन करता येणार नाही बरं का, आम्हाला थोडं रिक्स काम आलंय म्हणले, हल्ला झालाय आम्हाला तिकडे जावं लागतं. तेवढे 2-4 दिवस बाबा घरचं जेवण घेऊन सगळं बंद राहते फोन येईपर्यंत. 5व्या-6व्या दिवशी फोन आला की मग शांत होतात. मिलिटरी सारखं रिक्स जीवनच नाही महाराज. अहो साधा मंत्री जर चालला तर मंत्र्याला झेड सुरक्षा आहे बाबा. सही करा म्हणलं तर सही येत नाही त्याला. माझं बोलणं नीट आहे का? मंत्र्याला सही करा म्हणलं तरी सही येत नाही. कोट्यावधीचा घोटाळा केलेला असतो पण तरी तो मंत्री झाला ना. मांग पुढे झेडपी सुरक्षा आहे महाराज. जे रात्रंदिवस उन्हात तानात हिवात पावसात महाराज अविरत भारत मातेची सेवा करतात ना, त्यांना जेवण सुद्धा वेळेवर भेटत नाही. कधी कधी जेवण सुद्धा. पाण्याचं तर तू सोडून द्या, हिमालयामध्ये जे मिलिटरी वाले त्यांना जेवण भेटतं का? आलू नेले तर आलू बर्फासारखे होतात, काहीच भेटत नाही. मग ते तापवायचे नंतर महाराज हे करायचं. खूप जीवन कठीण असतं म्हणून महाराज त्यांना धन्यता देतात. धन्य माता पिता तयाची, त्यांचे आई वडील धन्यतेला प्राप्त आहेत मानले, प्राप्त आहेत का? त्यांनी असा हिरा जन्माला घातला की तो देशासाठी कामी आला. आपले हिरे येत ना आता काय काय करायलेत बघा. हा प्रत्येकाच्या हिऱ्याचं सगळं माहित आहे. आपलं पोरग किती वाजता घरी येते, काय करते, काय नाही करत. मी पहिल्यांदाच बोललो, मग असं काहीतरी हिरा निर्माण करा. जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर, नाही तो जननी बांझ क्या खोवे बुसकानो. पुत्र भावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी उभारीला ध्वज तिन्ही लोकांवर, उभारीला ध्वज तिन्ही लोकांवर, उभारीला ध्वज तिन्ही लोकांवर, उभारीला ऐसी चराचरी कीर्ति मांगे, ऐसी चराचरी कीर्ति मांगे, ते निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपान. ऐसी चराचरी कीर्ति जाने,
ऐसी चराचरी कीर्ती त्यांची। भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा। भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला, जहाँ सूरज पहले आकर डाल अपना डेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा। भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। माझ्या भारत भूमीसारखी भूमी नाही। अनेक देश जगाच्या पाठीवर, पण अनेक देश असतील बाबा ते काड्या करणारे, अनेक देश आहेत पण भारत भूमीसारखा तुकडा नाही। म्हणले काय, अनेक देश आहेत। अमेरिका आहे, अमेरिका काय करतो, फक्त लाव्या लाव्या करतो। त्याच्या सीमेवर कोणी अतिक्रमण केलं की दुसऱ्याला सोबत घेणार, चला उडवा बा मी याच्यावर, म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची, म्हणजे पुढं आपल्याला करायचं, गोळी त्यांनी हाणायची असं महाराज। पण भारतभूमी महाराज, या देशावर अनेक अन्याय अत्याचार झाले महाराज, अनेकांनी लुटून नेला महाराज माझा देश, पण आजही बघा ना सुजलम सुफलम आहे। एवढा गोड देश नाही महाराज। अनेक बाहेर कंट्रीमध्ये आता बघायलो आपण काय काय व्हायलेत बाबा, पण या देशामध्ये सगळे राहिलेत। इथं राहून म्हणतात आमचाच देश आहे, इथं राहून काय म्हणतात अरे आमचाच देश आहे, कारण की हा या देशातली माझी जी मंडळी आहे की नाही, लोक आहेत की नाही बाबा, खरंच सांगू संत विचाराचे लोक आहेत, संत विचाराचे। त्यांना सांगितलेलं आहे दुसऱ्यावर अन्याय अत्याचार करायचा नाही, सांगितलेलं आहे। म्हणून भारतभूमी, जेवढे 33 कोटी देवता आहेत ते कुठे जन्माला आले, पाकिस्तान मध्ये आहे ना। झोपले का तुम्ही, कुठे जन्माला आले माया? म्हणून आमच्या शेतात शेंदूर लावला की झाला देव। बोला ना, भारतभूमीमध्ये रामचंद्र प्रभूचे मर्यादा पुरुषोत्तम राम भारतभूमीमध्ये, नटखट कृष्ण कन्हैया इथंच महाराज 24 अवतार या भगवान परमात्म्याचे या भारतभूमीमध्ये झालेले आहेत। म्हणून भरतखंडे नरेदे हे तो परम भाग्याची संपत्ती, इथं जन्म घ्यायला सुद्धा भाग्य लागतं। स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, 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 स्वर्गीचे स्वर्गीचे